जे नाव लिहून दिलं होतं आदित्य राणी यांनी, त्याच्यामध्ये त्यांनी सोरेकरवाडी हे लावलेलं होतं, त्यामुळे तो आपण बोलताना आम्ही म्हणतो सोरेकरवाडी ऍक्च्युअली नाव असणार आहे सोरेवाडी. आणि दोन्ही संघांना आता जुना बॉल असेल आणि यापुढे ज्या मॅच होणार आहेत सेमीफायनल पर्यंत ते जुना बॉल आपण खेळताना पाहू. मैदान जाताना दिसून येतो तो ओमकार आणि सचिन. पंच मात्र जाताना दिसत नाहीयेत. पंच आणि कॅमेरामॅनला विनंती आहे की त्याने जे पंच आहेत उगाच हळदणकर यांच्यावर जरा पण कॅमेरा मारायचा नाहीये, तर ते हाफ चड्डीमध्ये आहेत. म्यूट आहे. जिंकला तर मात्र काय बघून सोय नसणार आहे. सामन्यामध्ये जाऊया. सामना चालू आहे शिवयोग काळबादेवी विरुद्ध सामना रंगतोय तो फेवरेवाडी. या दोन संघामध्ये काळबादेवी या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवला आणि आव्हान स्वीकारले ते गोलंदाजीचं. बॉलर आपल्याला मिळतोय तो कशे गावचा जावई प्रसाद कदम शिला तेजाय आणि सामना करेल तो ओमकार. मगाच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार ज्याने आपल्या नावावर वळवला तो ओमकार. चला प्रसाद कदम चेंडू टाकण्यासाठी सज्ज. डोळे लागल्याचे प्रसाद यांच्याकडे, परंतु पुढे आव्हान असेल ते ओमकार यांचं. आणि पहिल्या चेंडूवरती केला होता प्रहार, परंतु बॅटला नाही चेंडू लागलाय. चेंडू जातोय निर्धाव. कदम म्हणजे आम्हाला सागर हळदणकर सांगतो चेंडू असा ठेवतायत आणि असा टाकतायत. सागर यांची या ठिकाणी विकेट गेली आहे कशेरी गावामध्ये. पाटील घराण्याने त्यांची विकेट घेतली आहे आणि तो राग मागाच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिला की 4 धावा दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. जे बक्षीस त्यांना लावण्यात आलं होतं उगेदादा हळदणकर यांच्याकडून ते अजूनपर्यंत काही त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं तो सुद्धा राग असेल. उगेदादा त्यांच्याकडून ह्या सामन्यासाठी सुद्धा बक्षीस मिळालेलं आहे. त्यांनी उंचावून दाखवलंय. प्रसाद यांनी या ओव्हरमध्ये सुद्धा 2 विकेट घेतल्या तर उगेदादा हळदणकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. बघूया आता सचिन लागण्यासाठी सज्ज. सामना करेल तो ओमकार. सूर्यपटका विकेट विकेटचा बदल होणार का आणि कॅच सुटते. ओमकार काय करतायत आपल्या संघासाठी. जीवदान मिळते ओमकार यांना 1 या धावेवरती. प्रसाद सूर्य गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. त्या सामन्यासाठी आपल्याला पंच म्हणून लागले आहेत ते कॅमेऱ्यामध्ये ते थोडे ब्लर दिसत आहेत. उगादादा हळदणकर आणि लेफ्ट साईडला पंच आहेत ते मिलिंद पाटील. सामना करेल तो सचिन आणि सूर्यपटका. चेंडू जाईल षटकारांसाठी 6 धावांसाठी. दणदणीत कणकणीत घेतोय सचिन यांच्या बॅट मधून पहिला षटकार.
शिव काळपादेवी या संघाकडून प्रथम गोलंदाजीची धुरा सावरताना दिसतोय तो आपल्याला प्रसाद त्यांच्यावर हल्ला केला होता तो सचिन यांनी षटकार मारून धावसंख्या पोहोचवली 8-7 धावसंख्या झालेली आहे 7 3 चेंडू दाखवून झालेले आहेत 3 चेंडू 7 धावा चेंडू सामना करतो सचिन बॅट फिरवण्याचा केला होता प्रयत्न यश सुद्धा अडवू शकला नाही चेंडू जाणार का सीमारेषे बाहेर नाही 2 धावा इथे पूर्ण केल्या तिसऱ्या धावीचा इथे होणार का प्रयत्न पण तो प्रयत्न सुद्धा होताना दिसत नाहीयेत 2 धावा समाधान मानावं लागतं धाव संख्या झालेली आहे 9 4 चेंडू 9 धावा सचिन सामना करून तो त्यांच्या गोलंदाजीचा क्षेत्ररक्षणात बदल होते प्रसाद चेंडू टाकण्यासाठी सज्ज सामना करतो सचिन सामने असणारे ते 3 षटकांचे सूर्य फटका मारलेला पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला क्षेत्ररक्षणाकडून एक धाव तर घेतली दुसरी धाव तर घेतली दुसऱ्या धावेवर समाधान मानावं लागतं 2 धावेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 5 चेंडू टाकून झालेले आहेत प्रसादांची धावसंख्या झालेली 11 काही सुरेख फलंदाजी करताना दिसतोय तो आपल्याला सूर्यवाडी हा संघ ओके पुन्हा एकदा कारण चेंडू जातोय सीमारेषा बाहेर तिथे क्षेत्ररक्षक काय करतो त्यालाच कळलं नाही हा षटकार अडवणं गरजेचं होतं धावसंख्या झालेली आहे 17 पहिलं षटक संपलेलं आहे सूर्यकरवाडी प्रमोदजी महाजनचं संकुल आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऐकतो बोललो आणि पाहिलं त्या संकुलच्या मागे असणारा हा संघ सूर्यवाडी आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करताना दिसून येतात ते ओमकार आणि सचिन खेळतोय तो वैयक्तिक 16 धावसंख्येवर 17 धावसंख्या धावफलकावून आले पहिलं षटक संपलेलं आहे आणि या इथे आगमन होतंय आराध्य उल्हास हळदणकर यांचं आराध्य हळदणकर हे खूप मोठं नाव ह्याच्यामधलं आमच्या पाठीवर नेहमी कौतुकाची थाप असते आणि आज त्यांच्या घरी पार्टी आहे जंगी पार्टी आहे आणि मी आराध्याला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रवेशी यायचंय त्यांची जागा वरती आहे आमच्या मनामध्ये त्यांचं स्थान खूप मोठं आहे आता फलंदाजी करताना दिसून येतील ते ओमकार आणि सचिन आणि गोलंदाजीची धुरा कोण सांभाळणार अजून तरी चेंडू आपल्याला कुठल्या गोलंदाजाच्या हातात दिसत नाही मिलिंद पाटील चेंडू खेळवण्याचा प्रयत्न करतात पहिल्या षटकामध्ये धाव करायला लागलेले ते 17 आता गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसून येते तो नयन ओमकार सामना करण्यासाठी सज्ज समोर गोलंदाज नयन ओमकार किती धावा या धावपलकाला की सचिन यांना पाहिजे कारण दिवस आता सचिन यांचा वाटतोय सचिन यांनी 16 धावा केल्या तर 17 धाव्यापैकी पहिला चेंडू निर्धाव टाकलाय ओमकार यांनी बॅट फिरवली पण बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क आला नाहीये चेंडू निर्धाव गेला यशरक्षक त्याचा आपलं काम चोख बजावतो धाव संख्या झालेली आहे 17 खेळतो तो संघ सूर्यवाडी ओमकारांना खेळ जाणून घ्यावा लागेल खेळ करावा लागेल आणि नयन यांना आपल्या संघाला या मॅच मध्ये आणायचं असेल तर या ठिकाणी करावी लागेल ती अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी नयन ती करणार का बघूया आणि पुण्याच्या एकदा झेल उडालेला आहे झेलचा प्रयत्न होणार का आणि फलंदाज बाद ओमकार सारखा मोठा मासा काढायला लागतोय मिलिंद पाटील हात उंचावून आउट करण्याची आउट फलंदाजाची आम्हाला इशारा करतायत पहिला धक्का मिळतोय तो सोनेकरवाडी या संघाला 17 या धावसंख्येवर बाद होतोय तो ओमकार
आता आलाय तो निखिल. धाव संख्या झाली होती 17. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू या ठिकाणी. या सामन्याला दक्षाचे पंच उदयजी हदनकर आणि मिलिंददा पाटील हे लाभलेले या ठिकाणी. चला दुसऱ्या षटकाचे चालू आणि ब्लॉक मध्ये चेंडू सुंदर चेंडू 22 रुपये एक धाव मिळवली आहे. धाव संख्येला इकडे भर पडताना संघाची धाव संख्या झाली होती 18. एक गडी बाद 18. नाही ना जेवणात कल्प्या थोडीशी उडवी व्हेज बिर्याणी आहे. लेग सारख्या दिशेने मारलेले चेंडू धाव संख्यामध्ये 19. निखिल आता फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला असेल तो सचिन यांना स्ट्राईक द्यावं लागेल, कारण या सामन्यामध्ये जर सुरेख कोणी बॅटिंग केलं असेल ते नाव असणार आहे सचिन यांचं. पॉईंटच्या दिशेने एक धाव घेतलेला आणि 2 धावेचा प्रयत्न इथे होणार का? निखिल यांचा 2 धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होतो. संघाच्या खात्यामध्ये 2 भर पडते. संघाची धाव संख्या 2 पोहोचते 21. काय प्रॉब्लेम नाही निको, एक ट्राय कर. बोया निखिल चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामना करेल तो नयन यांच्या गोलंदाजीचा. तर नाही काही चेंडू या षटकामध्ये आपण बघितलं तर उत्तम रीतीने सोडले आहेत, उत्तम टाकलेले आहेत, परंतु हा चेंडू अवंत स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 वाढते. संघाची धाव संख्या 22. निको बचणार आहे. चेंडू जातो सीमा रेषापार 4 धावांसाठी. सूर्यकरवाडी या संघाचा निखिल आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करताना, सूर्यवाडी या संघाचा निखिल आपल्या संघासाठी उत्तम अशी कामगिरी पार पाडताना दिसतोय. संघाची धाव संख्या झालेल्या आहे 2 षटकाच्या नंतर 26. दोन षटकाच्या अखेरीस धावा झाल्या आहेत 26. या सचिन 1-2 फक्त. आता गोलंदाजी करताना आपण पाहत होतो संकेत झाला मागाच्या सामन्याचा सामनावीर काय सुरेख गोलंदाजी केली होती. पहिला चेंडूवरती प्रहार केलाय आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. हे झाली 6 धावांचं वाचवण्याचा प्रयत्न आणि उत्तम प्रयत्न. सचिन हात येतोय बॉल, धावत राहा तिकडे. 2 धावाने संघाची धावसंख्या होते 28. ठीक आहे, कोण आहे का तिकडे?
पुन्हा एकदा धावसंख्या झालेली आहे 28. संकेतांच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता तो सचिन आणि चेंडू लागला होता बॅटला जाऊन वाटलं होतं जाईल षटकार परंतु कांगोरवर पंचाचा आता इथे इशारा मिळतो वाईट धावायचा चांगली धावसंख्या होते 29. तू बिंदा संकेत चेंडू टाकण्यासाठी सज्ज सामना करेल तो सचिन बघूया सचिन आपल्या संघासाठी किती सूर्य फटका चेंडू वाढलेला आहे बघूया हा चेंडू जाणार का सीमारेषे पण तिथे अडथळा आहे तो क्षेत्ररक्षकाचा एका धाव्याचं रूपांतर 2 धाव्यामध्ये केलं गेलंय धावसंख्या झालेली आहे 31. चेंडू असणारे 3 शिल्लक बघूया या 3 चेंडूवरती अजून किती धाव फलकावर लागणार 4 चेंडू शिल्लक आहेत धावसंख्या झालेले 31. संकेत बघूया आपल्या संघासाठी सचिन काय फलंदाजी करतोय सूर्यवाडी या संघाकडून ब्लॅक होल मध्ये टाकलेला चेंडू प्रसाद त्या चेंडू बघून धावतोय आणि 2 धावा जमा केलेल्या आहेत संघाच्या खात्यामध्ये 2 ने भरभरते संघाचे जाऊन पोहोचते 33. सचिन वैयक्तिक 8 बॉल 23 धावा करतोय आपल्या संघासाठी सूर्य फलंदाजी करताना पाहायला मिळतो तो सचिन सचिन 3 बॉल लास्ट आहे 2 रन खेळ संकेत थोडे चेंडू टाकण्यासाठी तयार सामना करतो सचिन लेक्साच्या दिशेने हा चेंडू सुद्धा जाणार का सीमारेषे पार परंतु हा चेंडू गेला सीमारेषे पार 6 धावांसाठी सचिन याच्या बॅट वरून आलेला हा दणदणीत कणकणीत षटकार आपल्या वाडीचं नाव मोठं करण्यासाठी आलेला हा खेळाडू नाव आहे त्याचं सचिन सूर्य काय फलंदाजी करतोय 9 चेंडू आणि 29 धावा सूर्य कसे फलंदाजी केले ते सचिन आणि आपल्या सूर्यवाडीसाठी सचिन सूर्य एक मोठं नाव इथे होताना दिसतंय अडीर पंचकृषीमध्ये सुंदर बॅटिंग करतो तो आपल्या संघासाठी समोर आहे तो संकेत पुन्हा चेंडू आलाय हा सुद्धा चेंडू जातो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45. बघूया अजून किती धावा लागणार की सूर्यवाडी हा संघ इथे सामना घोषित करणार कारण धाव संख्या लागली आहेत 45. 3 षटकाचा सामना आहे 3 षटकाच्या सामन्यामध्ये 45 या धावा या ठिकाणी तर भरपूर झाल्या परंतु समोर संघ असेल तो शिवयोग काळबावडी त्यामुळे पलटवार होणार का हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल काही चेंडू शिल्लक 2 चेंडूवरती सलग 2 षटकार मारले ते सचिन यांनी आणि अजून एक चेंडू ते सीमा रेषेपार नेणार का संकेत आता मात्र थोडीशी चूक केलेली आहे त्याने नेक्स्टच्या दिशेने चेंडू ढकललाय एक धाव तर घेतली आणि दुसऱ्या धावचा इथं होणार का प्रयत्न आणि प्रयत्न होतोय आणि तो यशस्वी प्रयत्न होतोय का यस झाला यशस्वी त्यामुळे 45 षटक संपल्याचा इशारा येतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर सूर्यवाडी या संघाची धाव संख्या होते 1 गडी बाद 47 आणि जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 48 धावांचं 16च्या रन रेट धावा कराव्या लागतील
किती आली धावा? सूर्यगरवाडी ना. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 48 धावा. कालबद्दल या संघाला 18 चेंडू 48 धावा. मोठं असं लक्ष कालबद्दल संघासमोर. पाहूया किती षटकामध्ये पूर्ण करतोय कालबद्दल संघ. चांगली फलंदाजी केली या ठिकाणी सचिन याने. या ठिकाणी वैयक्तिक 37 धावा मारल्या सचिन याने. एक आक्रमक फलंदाजी केली सचिन याने. फलंदाजीसाठी गेले ते ओंकार, गोंकार. आणि फलंदाजीसाठी गेलाय तो दिनेश आणि अमोल. दिनेश, अमोल. चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवलेला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळवलेल्या दिनेश याने. पहिल्या षटकाचा खेळ चालू. पुन्हा एकदा पाहूया या ठिकाणी झेल होतोय का. आणि एक जबरदस्त झेल पकडलेला. नाव क्रिश आणि याचं नाव आहे क्रिश. आणि क्रिश सारखंच येऊन या ठिकाणी क्रिश याने झेल पकडलेला. एक सुंदर झेल म्हणावा लागेल या ठिकाणी. आणि या ठिकाणी कालबादरीचा दिनेश आक्रमक फलंदाज बाद होतोय. परफेक्ट कॅच या ठिकाणी हातामध्ये बसलेली. आता गेलाय तो संकेत. एक सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी. आता मात्र लेखरच्या दिशेने हा चेंडू जातोय आणि पंचांची वाईटची भूमिका या ठिकाणी स्पष्ट होतोय. आणि हा पंचांनी 9 चेंडू दिलाय. आणि या हिट असेल पुढचा चेंडू. आणि या 4 धावा अशा 5 धावा आता है ना. पाहूया फ्री हिट वर किती धाव मिळवतायत. उंच पाठवायचा होता चेंडू परंतु एकदा पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली या ठिकाणी. धावसंख्या 2 भर पडताना संघाची धावसंख्या झाली ती 12. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही चालू.
धावसंख्या 10 झाले. आता मात्र पाहूया या ठिकाणी आज झेल होतोय का आणि सुंदर झेल पकडतोय सूर्यगरवाडी संघाचे खेळाडू. हॅलो ॲव्हरेज आनंद झाला 30 बॉल झाले 47 धावांचा डोंगर या ठिकाणी मोबाईल पार करायचा असेल तर आक्रमक फलंदाजी करावी लागेल. पीत नाही ना. पहिले षटकाचा खेळ चालू. नयन एक ब्लॉक पद्धतीचा चेंडू आणि पाहूया या ठिकाणी फील्ड झाली आहे. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि पाहूया दुसरी धाव देखील पूर्ण होते कारण दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. धाव संख्या झाली ती 12. एक चेंडू अजून बॉल आहे बॉल आहे एक बॉल आहे. सूर्यवाड्या संघ इथे धावा देणार का? धाव संख्या आलेल्या 13. काय थ्रो केलाय, वा. विकेट किपरला गुण दिले पाहिजे. त्याबरोबर ओमकारचं षटक संपतोय. धाव संख्या होते 13. धावा या ठिकाणी ह्या धावा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो तो प्रथम
पहिल्या चेंडूवरती प्रथम यांनी चेंडू दिला होता षटकार सारखा, परंतु त्याला दिला नवीन सन्मान आणि त्यामुळे धावसंख्या फक्त मिळाली 1. काळामध्ये या संघ थोडासा अडचणी सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण असेल ते 11 चेंडू 34 धावांचं धावकवर लागलेले त्या 14. प्रथम दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार सामना करत समोर असेल तो अमोल. या काय बॅट फिरवलेली आहे, काय बॅटचा फ्लो तो जो चेंडू जातो धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. या धावसंख्या आहे तिथेच 14 या धावसंख्येवर. समीकरण पुन्हा एकदा बदलले, प्रत्येक चेंडूवाली समीकरण बदलते. आता 10 चेंडू आणि 34 धावा. प्रथम चेंडू अमोल यांच्यासाठी लेगच्या दिशेने चेंडू कटवण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या, परंतु तोपर्यंत 1 धाव केल्याने यश प्राप्त केलं. एका धावेने 6 मागा मारावं लागेल तो अमोल यांना. आणि प्रथम काय गोलंदाजी करतो आपल्या संघात सामना करताना आपल्याला पाहायला मिळेल तो नयन. चेंडू सीमा रेषेवर नेणार का? बॅट मात्र सुंदर फिरवली जाते, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाहीये. चेंडू जातो निर्धाव, यशरक्षक मात्र तिथे आपली कामगिरी चूक बजावतोय. धावसंख्या झाली 15. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज सामना करतो नयन. एक सज्ज दिशेने चेंडू केला नाही, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथेच आणि एका धावेचा प्रयत्न, परंतु थोडीशी झाली मिसफील्ड आणि त्या मिसफील्डचं रूपांतर झालं दुसऱ्या धावेमध्ये. त्यामुळे धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली 17. प्रथम उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या संघाचा सचिन वैयक्तिक 37 धावा करून सचिनने खेळी केली होती. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने गेलेले चेंडू पंच मिलिंद पाटील हात फैलावून वाईटचा इशारा देत आहेत. धावसंख्येमध्ये 1 लेवल मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 18. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि थोडीशी काळबंद संघाने हार मानलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे फलंदाज थोडेसे चिंतेमध्ये. एकच्या दिशेने पुन्हा चेंडूला दिशा दिली होती, हे चेंडू झाला पाहिजे ते सीमा रेषेपार, या चेंडूला दिला जातात सन्मान. म्हणजे नको तिथे दिलेला सन्मान सुद्धा आपल्या संघाला माघार ठेवू शकतो. त्यामुळे त्यांचा षटक संपाचा इशारा येतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर. करताना पाहून येतो. त्यामुळे शिंदेवाडी या संघाच्या कर्णधार येऊन तयार व्हायचंय. तर या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याच्यामध्ये लगेच नाणेफेक होईल आणि त्यानंतर लगेच सामना सुरू होईल. कारण हा सर अंतिम दिवस 1 मॅन फिनिश, 1 डे फिनिशचे सामने, त्यामुळे सामने त्वरित खेळावे लागतात. आणि धावसंख्या आवश्यक आहे ते 628 धावा. परत समीकरण बदललंय, पंचांचा वाईटचा इशारा येतो. धावसंख्या वाढलाय, धावसंख्या झालेले 20. जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 7 चेंडू आणि 27 धावांचं. गोलंदाज आहे आपल्याला पाहतोय आपण निखिल याला पहिला चेंडू टाकला होता वाईट. 28 पाहिजे 6 बॉल 6 चेंडू आणि 28 धावा. निखिल यांचा चेंडू नवीन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू गेला यष्टिरक्षकाला चकवून एका धावेसाठी आणि एका धावेवर समाधान मानावं लागतोय. धावसंख्या झालेले 21. 5 चेंडू 27 धावा, 5 बॉल 27. समोर असेल तो अमोल. अमोलने पुढे मारण्याचा प्रयत्न करा, परंतु तिची त्याला साथ भेटली नाही. शिव काळवादी या संघ इथे सहज हार मानताना आपण पाहतो. क्रिकेटमध्ये याला एकतर्फी हार असं म्हटलं जातं आणि ते आपण होताना दिसतो ते शिव काळवादी या संघाकडून. नॉकआउटच्या मॅचेस आपण पाहतो इथे. म्हणजे जो संघ हरतो तो बाहेर जातो. निखिल
सामना करतो नचिकेत बघूया एकसाच्या दिशेने जाऊन मारण्याचा केला प्रयत्न. निखिलाच्या बॅटचा सामना करेल का आता रचिकेत. दोन्ही चेंडू आणि त्याच ठिकाणी मारले. चेंडू गेले निर्धाव. आता हा असेल या षटकातला अखेरचा चेंडू. आणि पुन्हा एकदा वाईटचा चेंडू टाकतात. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. त्याचबरोबर 45 षटक संपला जायचं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले फक्त 22. आणि हा सामना सूर्यवाडी हा संघ इथे विजयी होतो. कारभारी या संघाचा इथे आल्याबद्दल खूप खूप आभार.